आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड। राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील। काही दिवस आधी तटकरेंचं वक्तव्य तर पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। सरकारी संस्था खासगी करण्यासाठी राजन पाटलांची नेमणूक केली का? उमेश पाटील यांचा सवाल। राजन पाटलांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा निषेध असल्याचं उमेश पाटलांचं वक्तव्य। तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशातनं उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे। या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो। माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार। माझी कृती पक्षविरोधी वाटली तर प्रवक्तेपदाचा राजीनामा देणार। उमेश पाटलांची भूमिका। प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची, लोकांच्या हिताची, ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे, ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे। रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मी महायुतीचाच उमेदवार असणार, जयस्वाल यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार। महायुतीमध्ये 90 जागांवर तिढा। आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार। जागा वाटपासंदर्भामध्ये महायुती तीनही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही। महायुतीच्या तीनही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो। जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीनं तिकीट वाटप, तिघांचाही एकमत। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर। विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार। राज्यातल्या निवडणुका होईपर्यंत पोलीस महासंचालक पदावरून हटवा किंवा बदली करा। सर्व विरोधी पक्षांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी। राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी। विरोधकांच्या मागणीनंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया।